नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज अर्थात आपण चर्चा करणार आहोत सेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनामध्ये जो गोंधळ घातला, जे आक्षेपार्ह वर्तन केलं, याच्यावर खऱ्या पद्धतीने कारवाई व्हावी का, या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. आपला आजचा सवालही तसाच आहे की आक्षेपार्ह पद्धतीने आंदोलन करणाऱ्या सेनेच्या खासदारांवर कारवाई व्हावी का. ज्या ठिकाणी जेवण उत्तम मिळत नाही, तिथे असुविधा आहेत, गैरसोयी आहेत, यासाठी गेले काही दिवस शिवसेनेचे खासदार महाराष्ट्र सदनामध्ये आंदोलन करत होते, महाराष्ट्र सरकारवरती टीका करत होते. मात्र ज्या पद्धतीने एका मुस्लिम सुपरवायझरला, जे केटरिंग सर्व्हिस पुरवणाऱ्या सुपरवायझरला रोजा असताना त्याच्या तोंडात चपाती घालण्याचा, कोंबण्याचा प्रयत्न शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केला. मात्र आपल्याला तो मुस्लिम होता, तो सुपरवायझर मुस्लिम होता, हे माध्यमांच्या द्वारे कळलं. त्यामुळं त्यांनी आज दिलगिरी व्यक्त केली. पण झाला प्रकार हा किती योग्य होता आणि अशा प्रकारे खासदारांचं वर्तन असावं का, याही मुद्द्यावर आपण बोलणार. आपल्यासोबत आहेत या मुद्द्याला धरून चर्चा करण्याकरता भाजप खासदार दिल्लीवरून किरीट सोमय्या, आपल्यासोबत येणार आहेत शिवसेनेचे खासदार देखील कृपाल तुमाने, आणि आपल्यासोबत असणार आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे नेते आहेत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत अब्दुल कादर मुकादम, मुस्लिम समाजाचे अभ्यासक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तेही या सगळ्या मुद्द्याला धरून काय नेमकं करायला हवं होतं हे सांगतील. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवर आहेत नाशिकवरून. मला सुरुवात सोमयाजी तुमच्यापासून करायची आहे. शिवसेनेच्या खासदारांचं आंदोलन, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या मागण्या गेले काही दिवस सुरू होतं. मात्र याचा अर्थ अशा पद्धतीने आपण वर्तन करावं असा होतो का? मला असं वाटतं की दोन्ही ठिकाणी दोन्ही मुद्दे व्यवस्थित आहेत. एका बाजूला खासदार म्हणून माझी मान मर्यादा आणि जबाबदारी अधिकाराबरोबर वाढते. त्याचबरोबर मी एवढं काम करत असताना जर मला पाणीचा एका ग्लाससाठी जर तासभर वाट पाहावी लागणार असेल, माझ्याकडे माझ्या मतदारसंघातले लोक आले असेल, एक दिवस झाले, एक आठवडा झाला, महिना झाला, त्यानंतरही होत नसेल काही काम, तर काही वेळी शेवटी खासदार पण मनुष्य असतात. कुणाचं तरी एकाचा समजा उत्साह, राग अधिक प्रमाणात व्यक्त झाला असेल तर त्याचं कोणी समर्थन नाही करत. पण एक मुद्दा असा सांगतो की बाबा हेही लक्षात ठेवा की ते मनुष्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कुणाचा धार्मिक भावना दुखावणं, कुणाला जबरदस्ती त्यांचा उपवास धार्मिक विधी पद्धतीत विक्षेप करणं हा कुणाचा उद्देश नसतो आणि नव्हता. आज पण पूर्ण संसद, पूर्ण मी सांगतोय, मग त्यात सगळे मी आणि माझे सहकारी सगळेच येतात. आम्ही सगळे महाराष्ट्र सदनात राहतोय गेले 2 महिने, की आमचा कुणाचाही उद्देश कुणाचा धार्मिक भावना दुखवणं नव्हतं. तरी माझ्यासारखा माणूस ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्रीच मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, अरे बाबा असं कुणाचा उद्देश नव्हता, तू अर्षदला फोन लाव किंवा मला नंबर दे, मी अर्षदला सांगतो, बाबा धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात, चला मी सॉरी म्हणतो. म्हणून या घटनेबद्दल किंवा वागणुकीबद्दल कोणी समर्थन करत नाही. त्यांचं जर अशा प्रकाराने आपण एक वेगळं स्वरूप, त्यामुळे त्या खासदारांचं टोटल वागणूक किंवा त्या पक्षाची किंवा त्या सरकारची किंवा समाजात अशा प्रकारचं वातावरण हे कितपर्यंत कसं घेऊन जायचं हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ठरवण्याचा मुद्दा आहे. बरोबर, तुम्ही समर्थन करत नाहीये त्या सगळ्या गोष्टीचा. आपल्यासोबत अब्दुल कादर मुकादम देखील आहेत. सर, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता की ज्या पद्धतीने आता एक वाद निर्माण केला जातोय, रमजान सारखा पवित्र महिना सुरू आहे आणि एक त्या कर्मचाऱ्याचा उपवास मोडण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या खासदारांनी केला, त्याला चपाती खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, याच्यावरनं जो सगळा आता वाद सुरू झालेला आहे, मूळ मुद्दा बाजूला राहतोय आणि वेगवेगळे मुद्दे आता समोर येतात. त्यांनी हा जो प्रयत्न केला, मी थोडंसं त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला तयार आहे की सुरुवातीला त्यांना माहिती नव्हतं की हा मुसलमान आहे किंवा ह्याचा उपवास रोजा आहे. परंतु त्याने जेव्हा म्हटल्यानंतर सुद्धा ते सतत पुन्हा त्याच्या तोंडात तेच भरवत राहिले, ही गोष्ट आक्षेपार्ह वाटते मला आणि त्याचा निषेध केला पाहिजे. शिवसेनेच्या खासदारांना त्यांना होत असलेल्या त्या सदनामध्ये त्रास होत असलेला तर त्याच्याबद्दल त्यांना आंदोलन करण्याचा निश्चितच अधिकार आहे. पण तो आंदोलन सुद्धा एका शिस्तीच्या चौकटीत झालं पाहिजे. ही शिस्तीची चौकट शिवसेना कधीच मानत नाही आहे. मुळात त्यांना त्या आंदोलन म्हणजे शिस्तबद्ध आणि अहिंसक आंदोलनाची शक्ती या अशा आंदोलनापेक्षा जास्त असते ही कल्पनाच त्यांना मान्य नाही आहे.
नाहीतर ह्याच अशा तऱ्हेच्या ह्या आंदोलनातून काहीतरी चांगलं आणि विधायक असं काहीतरी बाहेर पडलं असतं, परंतु त्यांना मिळालेली संधी त्यांनी गमावली आणि आता त्यांचंच हत्या त्यांच्याच अंगावर उलटलेलं आहे. म्हणजे हा सगळा प्रकार कुठेतरी त्यांच्या अंगलट आलेला आहे असं तुम्हाला स्पष्टपणे वाटते. मात्र हा स्पष्टच वाटतं ना. पण आता या सगळ्या याच्यामध्ये जर आपल्याला आंदोलन करायचं आहे, तुम्ही म्हणाले की त्यांना माहिती नव्हतं, तेही म्हणाले मागाशी राजन विचारी की तो मुस्लिम तरुण होता हे आम्हाला माहित नव्हतं, सुपरवायझर जो होता, पण त्याच्या शर्टाच्या खिशावरती त्याचं नाव लावलेलं होतं, एवढं देखील त्या खासदारांना बघता नाही. हा, बरोबर आहे, ते तरी जरा दिसायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी हे करायचं. आणि दुसरं काय, मी त्याच्याही पलीकडे जाऊन विचार करतो की तो मुसलमान आहे की आणखी कुठल्या धर्माचा आहे हा मुद्दाच नाही आहे. त्याची व्यक्तिगत प्रतिष्ठा तुम्ही मान्य करणार की नाही? एव्हरी मॅन, मुळात तो कर्मचारी आहे. तो कर्मचारी आहे, तो कर्मचारी आहे. आणि त्याच्याबद्दल एक चांगलं हे आहे, विधान आहे की एव्हरी मॅन हॅज गॉट हिज डिग्निटी अँड यू हॅव टू ऑनर इट. Yes. हे ऑनरिंग डिग्निटी ही त्याच्या स्थानावरून किंवा त्याच्या पाशी असलेल्या पैशावरून ह्याच्यावरून मोजायची नसते. त्याची त्या सर्कलमध्ये छोटं असेल, वर्तुळ छोटं असेल, परंतु त्याची प्रतिष्ठा आहे ती मी मान्य केली पाहिजे. त्याचे काही चुकलं असेल त्याच्यासाठी मला कायदेशीर मार्ग आहेत, त्या मार्गाने मी माझे प्रश्न सोडवले पाहिजेत. हे न करताना तुम्ही अशा तऱ्हेचं जर हे करत असाल तर मग त्याच्यातून काहीच मार्ग निघणार नाही आहे. आणि आता चाललेल्या सदनाच्या महाराष्ट्र सदनामध्ये खूप अनावस्था आहे, मलाही माहिती आहे. माझ्या स्वतःचे तसे काही अनुभव आहेत आणि अनेक सरकारी याच्यामध्ये हे सगळं घडत आलेलं आहे. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे मी त्या बाबतीत शिवसैनिकांच्या बाजूने आहे की महाराष्ट्रातल्या खासदारांना योग्य ते स्थान न देताना परप्रांतीयातल्या यांना तुम्ही देताय, ही कुठेतरी गोष्ट महाराष्ट्राला खटकते. आणि त्याच्यामुळे तो एक आतमध्ये उद्रेक होता. आणि त्याच्यानंतर कॅन्टीन बंद झाली, कॅन्टीन बंद झाल्यानंतर जेवण मिळालं त्याच्याविषयी त्यांच्या तक्रारी आल्या आणि हा सगळा विस्फोट झाला. पण विस्फोट झाल्यानंतर सुद्धा त्याला शिस्त लावता येते, ती नाही लावत. ती शिस्त अंगी बांधली पाहिजे, ती शिस्त अंगी बांधली पाहिजे. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील आहेत, आता वैद्यकीय शिक्षण मंत्री. जितेंद्र आव्हाड, ह्या सगळ्या आक्षेपार्ह वर्तनाबद्दल चर्चा आपण करतोय, मात्र राज्य शासन ज्या असुविधांबद्दल ह्या शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन सुरू केलं होतं महाराष्ट्र सदनातल्या, राज्य सरकार तर मुख्यमंत्री म्हणाले की तातडीने चौकशी करू, राज्य शासनाने काय दखल घेतली याची? पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा ठाण्याचे खासदार म्हणून जे काही झालं, राजन विचार हे आता नुसते शिवसेनेचे खासदार नाहीत, ते ठाण्याचे खासदार आहेत. त्यामुळे ठाण्याची जी काही प्रतिमा आज देशासमोर गेली त्याच्याबद्दल मी ठाणेकरांच्या वतीने संपूर्ण देशाची माफी मागतो. दुसरी गोष्ट अशी की बिपिन मलिक यांची जी भूमिका होती, माझे 48 खासदार जे महाराष्ट्राच्या मातीने निवडून दिलेत त्यांचा पक्ष बाजूला ठेवा, पण त्यांना रूम मिळालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यांच्याऐवजी उत्तर प्रदेशमधून निवडून आलेल्या सत्यपाल सिंग साहेबांना जर तुम्ही रूम देणार असेल, ते पूर्वीचे साहेब होते म्हणून, तर हे मला मान्य नाही. आमचा पहिल्या वेळेस आलेला निवडून आलेला खासदारही तेवढाच महत्त्वाचा आहे, त्याचा पक्ष महत्त्वाचा नाही. शेवटी महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्राच्या मातीतनं निर्माण झालेल्या पैशातनं उभी राहिलेली दिल्लीतली इमारत आहे, त्याच्यावर महाराष्ट्राचा हक्क आणि अधिकार आहे. म्हणजे पण हे सगळं लक्षात घेऊन सुद्धा, एक मिनिट, हे सगळं लक्षात घेऊन सुद्धा एक गोष्ट आपल्याला इथे महत्त्वाची आहे की तुम्ही दिल्लीत कसे वागता. असं आहे की तुम्ही ठाण्यामध्ये कसे वागता ह्याचे पडसाद देशभर नाही उमटणार, पण दिल्लीतल्या तुमच्या प्रत्येक वर्तणुकीचे पडसाद हे देशभर उमटत असतात आणि देशभर तशी प्रतिमा तयार होत असते. एवढंच नाही तर देशातल्या सार्वभौम सभागृहामध्ये तुमची वागणूक याच्याकडे जगाचे लक्ष असते. तुम्ही जागतिक पातळीवरती या देशाचे दूत असता आणि त्याच्यामुळे या सार्वभौम सभागृहाचा एक अलिखित नियम आहे की वी ॲग्री टू डिसॲग्री. म्हणजे तुमचं माझं पटत नसेल पण तुमचा वैचारिक मुद्दा मी वैचाराने खोडून काढेन. त्याच्यावरती असं आहे की तो काही फुटेज येतोय, जो व्हिडिओ दाखवला जातोय, तो मला वाटतं तुम्ही दाखवला असेल, मी दिवसभरात काही तो व्हिडिओ बघितला नाही, मला सोशल मीडियावरती तो व्हिडिओ आलाय. ती पोळी एकदा तोंडात टाकली, ती पोळी दोनदा तोंडात टाकली, ती पोळी नंतर खाली पडली, ती खाली उचललेली पोळी परत तोंडात टाकली. प्रश्न असा आहे, बाळासाहेब म्हणाले की त्यांचं नाव इथे लिहिलेलं होतं, त्याचं नाव अनवर का रशीद वगैरे काहीतरी असेल, मला अर्शद नाव आहे त्याचं नाव आपण धरूया एक क्षणभर, तिचं नाव वैभव कुलकर्णी आहे, अर्शद बाजूला ठेवून द्या. पण जेव्हा एखादा माणूस तुम्हाला सांगतो की मैं फास्ट कर रहा हूं, तो हे बोलला मैं फास्ट कर रहा हूं, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्या तोंडात ते टाकण्याचा प्रयत्न करता तेव्हा म्हणजे याला क्षमाच नाही ना, दुसरं काय, अमानवी कृत्य आहे. तो मुसलमान आहे का हिंदू हे बाजूला ठेवून द्या क्षणभर. तो वैभव कुलकर्णी असेल आणि तो उपासात असेल तर त्याला कोणाला अधिकार दिला त्याचा उपास मोडण्याचा?
आणि मला वाटतं की ही महाराष्ट्राची जी काय असहिष्णू प्रतिमा तयार झाली आजच्या एका कृत्यामुळे दिल्लीमध्ये, त्याच्यामुळे महाराष्ट्राला इजा झालेली आहे. आणि दिल्लीतली महाराष्ट्राची परंपरा फार मोठी आहे. इथनं मोठे मोठे खासदार गेले, शिवसेनेचेही खासदार गेले. शिवसेनेचे प्रभू नावाचे खासदार होते, आत्ताचे आनंद गीते नावाचे खासदार आहेत. ह्यांची एक वेगळी प्रतिमा आहे दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये मावळणकर होते, दिल्लीमध्ये नाथपै होते, दिल्लीमध्ये मधुदंड होते, दिल्लीमध्ये मधुलिमय होते. पण असे खासदार होते की ज्यांची भाषणं ऐकायला नेहरू जेवण सोडून जायचे. ही महाराष्ट्राची प्रतिमा आहे दिल्लीमधली. त्या दिल्लीमधल्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला 11 खासदारांचा गट जाऊन धक्का देतो. मला वाटतं की खासदारांनी कसं वागायला पाहिजे. ठीक आहे, तुमची स्टाईल आहे, पण त्याच स्टाईलला आज देशभरात सत्तेची मगरुरी म्हणून ओळखलं जात आहे. याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. पण आता जो काही प्रकार जितेंद्र आव्हाड घडलाय महाराष्ट्र सदनामध्ये, याची चौकशी राज्य सरकार करणार की नाही? कशा पद्धतीने काय झालं, काय नेमकं 100% घडलं? मी मंत्री म्हणून ह्याबाबत उद्याच मुख्यमंत्री महोदयांची वैयक्तिक पातळीवर भेट घेईन. कारण का आता पूर्ण महाराष्ट्र सदनाचं व्यवस्थापन हे मुख्यमंत्र्यांच्या जीएडी खात्याकडे आहे. त्यामुळे जीएडीचे बिपिन मलिक हे काय करतायत, आणि त्यांनी जर आमच्या 48 खासदारांना देण्यात येणाऱ्या म्हणजे अशा व्यवस्था रूम्स ह्या जर न देता कुठल्या तरी परक्यात खासदारांना दिलेल्या असतील त्यांच्या अधिकारात, ते बाबा ते दिल्लीचे सल्तनतचे मालिक आहेत का हे मलिक, हे बिपिन मलिक हे विचारावं लागेल मुख्यमंत्र्यांना जाऊन. आणि मला वाटतं की जर हे केलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई देखील करायला पाहिजे. महाराष्ट्राच्या खासदारांचा सन्मान हा दिल्लीत महाराष्ट्र सदनात झालाच पाहिजे, या मताचा मी आहे. दिल्लीत महाराष्ट्राच्या खासदारांचा सन्मान झाला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. मला किरीट सोमय्या हाच मुद्दा घेऊन विचारायचा आहे की महाराष्ट्र सदनामध्ये तुमच्यासह इतर पक्षांचे देखील सगळेच खासदार राहतात, सर्वपक्षीय खासदार राहतात, काही अधिकारी येऊन राहतात. मग त्यांच्या बाबतीत कधी असं काही घडलं नाही, आणि मग जेवणाचा जेव्हा हा केटरिंगचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा शिवसेनेचे खासदार इतके आक्रस्ताळेपणे, इतक्या आक्रमकपणे ह्या सगळ्या आंदोलनामध्ये उतरले. कुठेतरी हे आंदोलन त्यांना एका टोकाला न्यायचं होतं. आता या प्रकारामुळे ते त्यांच्या अंगलट आलेलं दिसतंय. मला असं वाटतं की आज वास्तविकरित्या या निमित्ताने महाराष्ट्र सदन विषय बाहेर आला. वास्तविकरित्या तसं नाही आहे. महाराष्ट्र सदनाचे, महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी, रेसिडेंट कमिशनर, मंत्रालयातले सचिव, या सगळ्यांचे तुम्ही जर रिटर्न रिप्रेझेंटेशन वाचले मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांकडे, पीडब्ल्यूडी खात्याकडे, तो तुमच्या लक्षात येणार. जो किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र सदन दिल्लीचा घोटाळा काढला ना, राष्ट्रपतीच्या हस्ते याचं उद्घाटन घाईघाईने केलं गेलं. त्यावेळी अधिकाऱ्यांनी रायटिंग मध्ये दिलेलं आहे याचं कामकाज पूर्ण झालेलं नाही आहे, पाणी भरणार आहेत, लिकेज आहे, एसी चालत नाही, पंखा नाही आहे, दरवाजे बंद होत नाही. मेंटेनन्सची जबाबदारी 5 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरला दिली गेली आहे, पण तो त्याचा पत्ताच नाहीये. फक्त जेवण हा एवढा मुद्दा नव्हता दादा. मुद्दा असा आहे की एक खोली आहे समजा 12x14ची, पंखा नाहीये आणि एसी बंद होते. मला सांगा, तो माणूस झोपणार कसं? खिडक्या उघडत नाही. ही अशी अवस्था झालेली आहे महाराष्ट्र सदनात गेल्या 2 महिन्यात. परंतु मी जसं सांगितलं, या वेदना असेल, या अडचणी असेल, ज्याच्यामुळे माझ्या कामावर परिणाम होत असेल, मला निश्चित अधिकार आहे व्यवस्थापनाला सांगायचं. किरीटजी, तुमचा नाही घेतली. किरीटजी ऐका, तुमचा मुद्दा, तुम्ही जो मुद्दा मांडता तो ग्राह्य आहे, मात्र त्याचा राग एखाद्या कर्मचाऱ्यावर काढणं किती योग्य आहे? दुखावणं असं नव्हतं. नाही, पण तुम्ही मांडताय तो मुद्दा बरोबर आहे, पण त्याचा राग एखाद्या कर्मचाऱ्यावर काढणं किती योग्य आहे? वाक्य राजेंद्र अँकरशिप करताना थोडं पेशंट ठेवावं. माझं वाक्य तेच येत होतं, ते तुम्ही पूर्ण होऊ दिलं नाही. मी त्यावेळी तुम्हाला माझं वाक्य पुढचं हे होतं की मी खासदार म्हणून जबाबदारीने वागावं लागतंय, मला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. म्हणून कर्मचारीवर, समजा ते कर्मचारी नव्हते, मॅनेजमेंट पण त्यावेळी उपस्थित होती, परंतु कुणाचा धार्मिक भावना दुखावण्याचा कुणाला अधिकार नाहीये. इथे पण खासदारांचा तसा उद्देश नव्हता. आक्रोश व्यक्त करताना बाकी लोकांना आक्रोश व्यक्त करण्याची जी सूट आहे ती मला नाही मिळत, याची मला जाणीव आहे. तरी माझ्यापैकी खासदार पण मनुष्य असतो, त्याचं कुठेतरी रेषा ओलांडली असू शकते, पण तो त्याच्या
व्यक्तिगत स्वभाव आणि कार्यपद्धतीचा प्रश्न आहे. कोणी आज संसदेने समर्थन नाही केलेलं आहे. म्हणून तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. फक्त तुम्ही अव्यवस्थेचा मुद्दा काढला म्हणून मी एवढं बोललो. मला या विषयावर जाहीररित्या चर्चाही करायची नसते, कारण की सामान्य माणूस काय सांगणार. तो हे म्हणणार तुम्हाला आम्ही निवडून दिलंय, महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो, तुम्ही त्याची अव्यवस्था तर तुम्ही दूर करायची आहे, त्याची जाहीर संवाद कशाला. म्हणून मी माझा मर्यादाचं पालन करतो. जी घटना घडली ती तशी घडली नसती तर अधिक बरं झालं असतं. जी घडली असती ती घटना झाली नसती तर अधिक बरं झालं असं असं किरीट सोमय्या म्हणतात. मला सुरेश भटावरा सरांना या चर्चेमध्ये आणायचं. भटावरा सर, ज्या पद्धतीने आपण बघतोय की हा महाराष्ट्र सदनाचा वाद होण्यापासून त्याच्या उद्घाटनापासून जसं किरीट सोमय्यांनी आता उल्लेख केला आणि आत्ता या घडलेल्या सगळ्या प्रकारापर्यंत शिवसेना खासदारांनी केलेल्या आक्षेपार्ह वर्तनापर्यंत येऊन पोहोचला. तुम्ही दिल्लीमधलं सगळं राजकारण या महाराष्ट्र सदनातल्या सगळ्या खासदारांच्या भेटीगाठीच्या वेळच्या प्रसंगाला सगळ्या साक्षीदार आहात. तुम्ही कसं बघता या घटनेकडं की ज्या प्रकारे कर्मचाऱ्याला दोष देऊन उपयोग नाही, व्यवस्थामध्ये जर दोष असेल तर व्यवस्थापनाला आपण दोषी धरलं पाहिजे, राज्य सरकारकडे रितसर मार्गाने जाऊन त्याचा दाद मागितली पाहिजे किंवा आंदोलनाच्या माध्यमातून केलं पाहिजे. एक कर्मचारी पकडला तर त्यातनं साध्य काय होणार आहे? संतापाच्या भरात, उद्रेकात म्हणा किंवा अतिउत्साहात म्हणा, राजन विचारे या शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनामध्ये जे काही अविचारी कृत्य केलं त्याच्यामुळे आता जितेंद्र आव्हाड म्हणाले त्याप्रमाणे फक्त ठाण्याचीच नाही तर महाराष्ट्राच्याही अब्रूला धक्का लागलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे काही त्यांना राग व्यक्त करायचा होता त्यासाठी वेगळे मार्ग त्यांना वापरता आले असते, शिवसेनेच्याही खासदारांनाही वापरता आले असते. पण ज्या कारणांसाठी हे आंदोलन झालं ती कारणं बाजूला राहिली आणि हे आंदोलन भलतीकडेच आज विचारेंच्या कृत्यामुळे गेलं असं सर्वात पहिले म्हणावं लागेल. त्याच्यामुळे विचारेंच्या कृत्याचं समर्थन कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे की याच्यामध्ये जो बिचारा अर्शद नावाचा मॅनेजर भरडला गेला त्याचा दोष कितपत होता आणि तो किती जबाबदार होता हा तपशिलाचा भाग आहे, तो चौकशीमध्ये येईल किंवा काय. पण ज्या पद्धतीने रमजानचे रोजे चालू असताना त्याच्यावर जो प्रसंगाला त्याला सामोरं जावं लागलं त्याबद्दल विचारेंनी त्यांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, यामध्ये कोणतीही शंका नाही. याचं कारण ते कृत्यच त्या स्वरूपाचं होतं. आता मला मुख्य विषयाकडे वळायचं आहे की हे सगळं घडलं याला फक्त काही एक अर्शद किंवा शिवसेनेच्या खासदारांचा उद्रेकच जबाबदार आहे का? याला जबाबदार जर कोणी असेल तर गेले 5 वर्ष त्या महाराष्ट्र सदनाचे रेसिडेंट कमिशनर म्हणून ठाण मांडून बसलेले बिपिन मलिक नावाचे गृहस्थ हे सर्वाधिक जबाबदार आहेत. हे गृहस्थ अत्यंत घमेंडी आहेत, अत्यंत उर्मट आहेत. मराठी माणसाचा जितका तिरस्कार करता येईल तेवढा तिरस्कार त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेला आहे आणि अत्यंत उद्दामपणे ते तिथे वागतात. याचे हजारो उदाहरणं माझ्यासारखा माणूस तुम्हाला सांगू शकेल. मुद्दा असा आहे की रेसिडेंट कमिशनर एक IAS अधिकारी असलेला प्रधान सचिव पदावर कार्यरत असलेल्या माणसांनी महाराष्ट्र सदन ही एक प्रकारे महाराष्ट्राची दिल्लीतली एम्बॅसी आहे, तिथे कसं वागलं पाहिजे याचे बेसिक गोष्टी सुद्धा या मलिकांना माहीत नाही. त्याच्यामुळे मलिकांवरचा राग बिचाऱ्या अर्शदवर निघाला आणि त्याच्यामध्ये विचारे नावाचे खासदार दोषी ठरले. विषय भलतीकडे गेला. मला मलिकांबद्दल सांगितलं पाहिजे की दिल्लीतलं कोपर्निकस मार्गावरचं जे महाराष्ट्र सदन आहे ते गेल्या 15 ऑगस्ट पासून बंद आहे. आता त्याला वर्ष होईल. याला कारण काय तर तिथे ढेकूण खूप झाले असं त्यांचं म्हणणं आहे. 1 वर्ष मलिकांना महाराष्ट्र सदनातले ढेकूण काढायला लागतात. जिथे 250 खोल्यांची व्यवस्था आहे तिथे महाराष्ट्रातल्या माणसाला पाय ठेवता येत नाही. नवीन महाराष्ट्र सदन झालं, त्याचं वाजत गाजत उद्घाटन झालं, त्याचा दर सामान्य माणसासाठी 6,000 रुपये एका रूमचा रेट ठेवला आहे. त्या ठिकाणी प्यायला पाणी विकत आणावं लागतं, 15 रुपयाची बाटली घ्यावी लागते. म्हणजे साधं पाण्याची व्यवस्था तिथे नाही. प्रचंड प्रकारची अव्यवस्था, 100 जणांचा स्टाफ हाताखाली असताना अनेक गोष्टी महाराष्ट्र सदनातल्या या गृहस्थांनी आउटसोर्सिंग केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये IRCTC कडे दिलेलं कॅन्टीन असो किंवा तिथल्या बारीक सारीक अनेक गोष्टी सगळ्या आउटसोर्स केलेल्या असताना 100 माणसांचा स्टाफ असताना मी तुम्हाला सांगू शकतो
की वेस्ट बेंगॉल असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, अनेक राज्य आहेत ज्यांची 2-2 सदनं महाराष्ट्र दिल्लीमध्ये आहेत. त्याची अत्यंत कमीत कमी स्टाफमध्ये अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने व्यवस्था तिथले अधिकारी करतात. बरोबर. अत्यंत सौजन्यपूर्ण पद्धतीने ते वागतात. आपल्या राज्यातून आलेल्या लोकांशी अत्यंत सभ्यपणे वागतात. हे सर्व गोष्टीला गेल्या 5 वर्षात महाराष्ट्र सदन नावाच्या वास्तूमध्ये एक मलिक नावाच्या घमेंडी अधिकाऱ्यामुळे हरताळ लागलेला आहे. त्याच्यामुळे त्या विषयावर शिवसेनेच्या खासदारांचा उद्रेक एक प्रकारे समर्थनीय ठरतो, पण तो उद्रेक ज्या पद्धतीने व्यक्त झाला त्याच्यामुळे मूळ विषय बाजूला राहिला आणि भलतीकडे हा विषय गेला, असं मला या निमित्ताने सांगायचं. बरोबर आहे सर. दुसरी गोष्ट आणखीन तिथल्या एक सर आपण महत्त्वाचा या मुद्दा सगळ्या याच्यामध्ये मुद्द्यावर आहे. चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आता शिवाजीराव आढळराव पाटील आहेत, शिवसेनेचे खासदार, जे या प्रसंगाच्या वेळेला तिथे होते उपस्थित. शिवाजीराव आढळराव पाटील, ज्या प्रकारचा हा प्रसंग सगळ्यांनी पाहिला, जे घडलं त्याच्यावर राजन विचारेंनी दिलगिरीही व्यक्त केली, मात्र कुठतरी संतापाला आवर घालायला पाहिजे होता असं वाटत नाही का? कारण तुमच्यापैकी जे एक सहकारी सदस्य तिथे राजन विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते की याला दोषी धरण्यात उपयोग नाही, ह्याचा मूळ कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याला आपण बोलूया, संतापाला आपण आवर घातला पाहिजे होते की नाही? ही घटना जी घडली ती 17 जुलैला दुपारी 1 वाजता घडली. 16 जुलैला आम्ही रेसिडेंट कमिशनर बिपिन मलिक यांना निरोप दिला की महाराष्ट्र सदनाच्या खासदारांच्या ज्या काही तक्रारी आहेत, जे खासदार तिथं वास्तव्यात आहेत त्यांच्या तक्रारी आहेत जेवणाबद्दल, रूमच्या व्यवस्थेबद्दल, आणि अजूनही त्यांना पिण्याच्या पाण्यामधून, नळामधून गढूळ पाणी येतं, ह्या सगळ्या तक्रारीबद्दल महिन्यापूर्वी पत्र पाठवून सुद्धा त्यांनी काही दखल घेतली नाही. म्हणून 16 जुलैला आम्ही सांगितलं की 17 जुलैला आम्ही येतो. 17 जुलैला दुपारी 1 वाजता आम्ही तिथं पोहोचलो असता मलिक यांनी सांगितलं की आम्ही 10 मिनिटांनंतर येतो. साधारण 1 तासानं आम्ही त्यांना पुन्हा फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की चीफ सेक्रेटरी एअरपोर्टला आलेत, म्हणून त्याला आम्ही न्यायला रिसिव्ह करायला आम्ही परत आलोय. त्याच्यानंतर रेसिडेंट कमिशनर महाराष्ट्र सदनामध्ये आले, त्याबरोबर बिपिन मलिक आले नाही. बिपिन मलिकला आम्ही सगळ्या खासदारांनी फोन केला. 12 खासदार त्यांची वाट पाहतात 2 तास. त्यांना फोन केल्यानंतर ते म्हणाले माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मी घरी चाललो आहे. त्याच्यानंतर आम्ही कॅन्टीन व्यवस्था पाहायला गेलो. कॅन्टीन व्यवस्था पाहत असताना जेवणाचा दर्जा, बाकी दिलेलं जाऊन हे पाहत चपात्या दाखवतात. ह्या चपात्या आणि जेवणाची क्वालिटी पाहिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी असलेल्या सुपरवायझरला सांगितलं की तू खाऊन बघ ही चपाती कशी, हे जेवण कसं आहे. आम्हाला हे करत असताना कुठल्याही प्रकारे कल्पना नव्हती. आणि तुम्ही जे राजेश म्हणालात की त्याच्या छातीवर लिहिलेले, अजूनही पहा त्याच्या छातीवर अर्षद असं नाव लिहिलं असेल तर आम्हाला दाखवा. आम्हाला कुणालाही माहिती नव्हतं. आज सकाळी पेपरमधून कळालं की हे अर्षद नावाचा ग्रस्त होता. आमचा कुठलाही उद्देश त्याला दुखवण्याचा किंवा मुस्लिम धर्माचा अपमान करण्याचा अजिबात नव्हता. आज सकाळी इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमधून कळालं की तो अर्षद नावाचा सुपरवायझर होता. इतर सदन आहेत, कर्नाटक आहेत, गोवा आहेत, आंध्र प्रदेश आहेत, त्या ठिकाणची व्यवस्था पहा आणि ही व्यवस्था पहा. खरं म्हणजे ह्या सगळ्या टर्नमध्ये कुणाचाही धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न आमचा कधीच नव्हता. आणि आज ह्या सगळ्या प्रकारामुळं मूळ जो प्रकार आहे बिपिन मलिक, खरं म्हणजे हे सगळं प्रकरण गाजवण्याचं काम हे सगळं बिपिन मलिक कांड आहे. बिपिन मलिक हा सगळ्याला जबाबदार आहे. मी 8 जुलैला बिपिन मलिकला पत्र लिहून विचारलं होतं की सत्यपाल सिंग नावाचे जे उत्तर प्रदेश मधले खासदार आहेत त्यांना तुम्ही मिनिस्ट्रीचा रूम दिलाय. महाराष्ट्रातल्या 40 खासदार जिथं राहत आहेत त्या खासदारांना तुम्ही खोपड्यासारखा, अगदी झोपडीसारखे 10x12 रूम उघडून दिलेत आणि त्यांना हे दिलं. तर असा भेदभाव का? म्हणजे सत्यपाल सिंग राहतात त्यांच्याबरोबर पाहुण्यांना सुद्धा 4 सूट उघडून दिलेत. आमच्या महाराष्ट्रातले 2-2 वेळा खासदार निवडून आलेत, त्यांना रूम नाही, त्यांना पाणी नाही, त्यांना जेवण नाही. हा सगळा उद्रेक कुठेतरी ह्या निमित्तानं बाहेर आला. 17 जुलैला घडलेली घटना, त्याचा तुम्ही आज 23 जुलैला हा सगळा प्रकार बाहेर येतो. याला कारणीभूत फक्त बिपिन मलिक आहे. मला याच मुद्द्याला धरून शिवाजीराव, याच मुद्द्याला धरून मला पुढे चर्चा करायची. ब्रेकची वेळ झाली आहे, तुम्ही फोन लाईनवरती आपल्यासोबत असणार आहात, इतरही पाहुणे आपले आहेत. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की आक्षेपार्ह पद्धतीने आंदोलन करणाऱ्या सेनेच्या खासदारांवर कारवाई व्हावी का? काय म्हणते बघा जनता. या सगळ्या मुद्द्यांवरून
69% लोक म्हणतात की नाही, कारवाई झाली नाही पाहिजे. मग ज्या बिपिन मलिक यांचा मुद्दा समोर आलाय यांच्यावरती राज्य सरकार कारवाई संदर्भात, चौकशी संदर्भात पुढची पावलं उचलणार का, हाच मुद्दा घेऊन पुढच्या सेगमेंटला चर्चा करू. ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला या सेगमेंटची सुरुवात जितेंद्र आव्हाड तुमच्यापासून करायची आहे की ज्या पद्धतीने आपण बघतोय महाराष्ट्र सदनाच्या संदर्भात सगळेच जण आक्षेप घेत आहेत तिथल्या कामाबाबतीत, तिथल्या व्यवस्थेबाबतीत. जर बिपिन मलिक हे जर तिथले राजे बनले असतील, ते कुणाचंच ऐकत नसतील, प्रशासन जर प्रशासकाचं ऐकत नसेल, तर काय म्हणायचं याला? एक पहिली गोष्ट राजेंद्र, मला एक इथे स्पष्टपणाने सांगू दे की मी महाराष्ट्र सदन नवीन काही बघितलेलं नाही. मी अनेक वेळा दिल्लीला जेव्हा युथ काँग्रेस होतो तेव्हा जायचो, पण आता माझा काही दिल्लीशी त्याचा संबंध राहिलेला नाही. पण ज्या पद्धतीचे आरोप आणि आक्षेप घेतले जात आहेत, मला वाटतं की त्या अधिकाऱ्याला थोडासा लगाम घालायला हवा आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बोलायला हवं. कारण का मी पहिल्यांदाच सांगितलं तसं की आता जीएडीच्या ताब्यात ते सदन आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी ह्याबाबत संपूर्ण चौकशीचे आदेश दिलेत असं आत्ताच मला त्याच्यातनं समजलं. पण ह्यामध्ये आम्ही देखील दखल घेऊन महाराष्ट्रातल्या खासदारांना जागा मिळत नाही आणि कुठेतरी बाहेरचा एखादा खासदार निवडून आला आहे आणि त्याला जागा मिळते, हे आक्षेपार्ह आहे. माझ्या महाराष्ट्राच्या खासदारांचा अपमान होणं हे मला एक मराठी माणूस म्हणून, ह्या महाराष्ट्रातला माणूस म्हणून मला ते आवडणार नाही आणि मला ते सहनही होणार नाही. ही गोष्ट स्पष्ट आहे. पण ह्याच्यातली महत्वाची गोष्ट असं आहे की ह्या करण्यामागचे काही हेतू होते. हे आंदोलन करायचं होतं हे यांनी आधीच ठरवलेलं होतं. जर आंदोलन करायचं हे ठरवलेलं नसतं आणि यांच्या मनात काय होतं हे जर त्यांना माहीत नसतं तर त्यांनी मीडिया तिथे नेली नसती. तिथे संपूर्ण महाराष्ट्रातली जी मीडिया आहे, मराठी चॅनल्सचे जे रिपोर्टर्स आहेत, कॅमेरामॅन आहेत, यांना घेऊन ते तिथे गेले. आणि तुम्ही ती व्हिडिओ क्लिपिंग बघा, माणूस रागाच्या भरात एकदा कोंबतो, पण एकदा कोंबलं, दुसऱ्यांदा कोंबलं, तिसऱ्यांदा कोंबताना ती चपाती जमिनीवर पडली, ती परत उचलली आणि परत कोंबली. पत्रकारांनीच मला सांगितलं की तो माणूस सांगत होता, मेरा रोजा है, मैं फास्टिंग कर रहा हूं. प्रश्न रोजा आणि फास्टिंगचा नाही आहे. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की असं गृहीत धरून चालूया की त्या माणसाचं नाव वैभव कुलकर्णी आहे आणि त्याचा गुरुवारचा उपास आहे. अरे तो वैभव कुलकर्णी असला काय आणि अर्शद असला काय, त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बिपिन मलिकशी भांडा. बिपिन मलिकला काय, जे काय तुमच्या पद्धतीने जे काय तुम्हाला आंदोलन करायचं ते करा. एका गरीब कर्मचाऱ्यावरती राग काढून तुम्ही काय प्रतिबिंबित करू इच्छिता? तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे महाराष्ट्राला? जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की एक खासदार हा फक्त महाराष्ट्रापुरता किंवा एका मतदारसंघापुरता मर्यादित नसतो. त्याचे पडसाद जगभर उमटत असतात. कारण का सार्वभौम सभागृहात, ज्या सभागृहाचं पूर्ण देश ताब्यात असतो, त्या सभागृहात तुम्ही करत असलेले कृत्य ह्याची चर्चा देशभर होणार. आणि त्यामुळे मला वाटतं की ह्या एकंदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता बिपिन मलिक हा भाग आहे. ज्या पद्धतीने सुरेश बटेवारा ह्या निपक्ष पत्रकारांनी जे काही बोललंय ह्याच्यावरती हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की एखादा अधिकारी 5 वर्ष कधी राहतोच कसा, 3 वर्षानंतर त्याची बदली का नाही झाली, हे सगळं एका बाजूला ठेवा. पण हे करत असताना तुम्ही जे कृत्य केलं ते अजाणतेपणाने झालंय, ह्याच्यावरती माझ्यासारख्या राजकीय माणसाचा विश्वास बसणार नाही. कारण का तुम्ही तिथे मीडिया नेली होती, तुम्ही कॅमेरामॅन नेले होते. म्हणजे तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवायचं होतं. ह्याच्यात अंडर द लाईन सुद्धा काही गोष्टी आहेत. जितेंद्र आव्हाड, तुम्ही जे आक्षेप घेतलात आपण उत्तर घेऊया. शिवाजीराव आढळराव पाटील आहेत आपल्याबरोबर. शिवाजीराव आढळराव पाटील, आव्हाड जे आक्षेप घेत आहेत ते म्हणतात की मीडिया घेऊन जाऊन हे जाणतेपणाने केलेलं आंदोलन आहे, अजाणतेपणाने कुठलीही गोष्ट याच्यात केली गेलेली नाही. काय म्हणाल तुम्ही? जितेंद्र आव्हाड बोलतात म्हटल्यावर त्यात नवीन काही नाहीये. त्यांच्याकडनं हेच अपेक्षित आहे. आम्ही तिथं कुठल्याही प्रकारचा प्रसिद्धीचा, पब्लिसिटीचा हेतू ठेवून तिथं गेलो नव्हतो. महाराष्ट्र सदन म्हटल्यावर महाराष्ट्राचे पत्रकार तिथं हजर राहतात. ह्याला हे नव्यानं सांगण्याची काही गरज नाही. आणि ही कुणबुण बरेच दिवस महाराष्ट्र सदनाच्या परिसरामध्ये चालू होती. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणताय की तो अर्शद होता, त्याच्यावर बिल्ला होता, तुमच्या वक्तव्य आहे. मी अजूनही तुम्हाला चॅलेंज करतो,
त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बिल्ला पट्टी नव्हती की तो आरशद आहे म्हणून. आणि मी स्वतः तिथे हजर होतो. कुठल्याही प्रकारे त्यांनी सांगितलं नाही की माझा रोजा आहे, माझा उपवास आहे, मी मुस्लिम आहे वगैरे असा कुठल्याही प्रकारची तिथं त्यानं दर्शवलेलं नाही. आणि हे धांदाच खोटं आहे. खरं म्हणजे मूळ मुद्दा जो आहे महाराष्ट्र सदन सुद्धा, महाराष्ट्र सदनामध्ये दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त बाहेरून वास्तू चांगली दिसते आणि सगळ्यात वाईट प्रकार जो चाललाय म्हणजे तुम्हाला सांगतो धक्का बसेल, तिथं वाईट धंदे चालतात महाराष्ट्र सदनमध्ये. या बिपिन मलिक हा बिपिन मलिक महाराष्ट्राचा द्वेष्टा माणूस आहे. त्याला सगळं माहिती आहे की तिथं वाईट धंदे चालतात. मी पत्र लिहून नाराजी व्यक्त केलेली 8 जुलैला की अशा प्रकारे घाणेरडे धंदे तिथं चालतात महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र सदनमध्ये. महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही सांगता जितेंद्र आव्हाड, पण ह्या महाराष्ट्र सदनामध्ये ज्या प्रकारचे धंदे चालतात ते कुठल्याही सदनामध्ये चालत नाहीत. आणि हा अनुभव आहे. खरं म्हणजे हे सगळं प्रकार जर पाहिला तर याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त बिपिन मलिक आहे. बिपिन मलिकनं स्वतः, मी तुम्हाला पुराव्याने जाहीर करून सांगतो की बिपिन मलिकने स्वतः सत्यपाल सिंगला सांगितलं कि यूपी भवन मध्ये तुम कहाँ रहते हो, क्यों रहते हो, तुम इधर आ जाओ, इधर तुमको मिनिस्टर का सूट देता हूं. त्यानं स्वतः बिपिन मलिकनं सत्यपाल सिंगला बोलून घेतलं. त्याच्याबरोबर 4 खासदार बोलून घेतले आणि त्यांना चांगले रूम दिलेत आणि महाराष्ट्राच्या खासदारांना खोपडे दिलेले आहेत. तुम्ही हा विचार करा की महाराष्ट्र सदन महाराष्ट्रासाठी आहे, महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे. जितेंद्र आव्हाड हात करू नका. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जाऊन बघा परिस्थिती काय आहे. तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही टीव्हीवर बघून नुसतं हे बोलण्याचा अर्थ नाही. तिथं राहणाऱ्या खासदारांची काय अवस्था आहे, त्यांना काय दिवस काढावे लागतात हे तुम्ही जाऊन पहा प्रत्यक्ष आणि मग टीव्हीवर बोला. नाही त्यांची प्रतिक्रिया घेऊ. जे जितेंद्र आव्हाड आता मांडतात शिवाजीराव आढळराव, तुम्हाला काय म्हणायचं? एक मिनिट, आढळराव जरा जेव्हा समोरचा माणूस बोलतो तेव्हा तो बोलत असताना त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकावं पण लागतं. असा क्रोध मनात ठेवून कधीही निवेदन करायचं नसतं. मी सुरुवातीलाच म्हटलं की माझा महाराष्ट्राचा खासदार हा कुठल्या पक्षाचा आहे असं कधीच समजता कामा नये. जेव्हा तो दिल्लीत जातो तो महाराष्ट्राचा खासदार असतो आणि महाराष्ट्र सदन ही मराठी माणसाच्या मातीतनं बनलेली वास्तू आहे. त्याच्यावरती त्याचा सर्वप्रथम अधिकार आहे. हे मी पहिल्यांदाच म्हटलं आढळराव. माझं जर सुरुवातीला ऐकलं असतं तर तुमचं संभ्रम अवस्थेतलं बोलणं मला ऐकावं लागलं नसतं. दुसरी गोष्ट ही मी नमूद केली की तुम्ही सत्यपाल सिंग यांना रूम देऊच कसे शकता, हा माझा प्रश्न आहे. आणि मी तिसरा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतो. मी आत्ताच स्टार माझाच्या चर्चेत आहे. खरं तर दुसऱ्या चॅनलवरती गेलोय तर त्या चॅनलचं नाव घ्यायचं नसतं, पण मी आत्ता स्टार माझाच्या चॅनलवर होतो. त्या चॅनलवरती कौस्तुभ फलटणकर नावाचे पत्रकार होते. त्या पत्रकारांनी तिथे जाहीररित्या सांगितलं की आम्हाला बोलवून घेऊन आम्ही मीडिया त्यांच्याबरोबर गेलो होतो आणि तिथे त्या माणसाने सांगितलं की मी फास्टिंग मध्ये आहे. त्याची काय भाषा होती ते मला माहित नाही. तो हिंदू आहे का मुसलमान हे मला माहित नाही. आणि म्हणून मी आढळराव असं म्हटलं की तो वैभव कुलकर्णी जरी असेल किंवा कोणी तो उत्तर प्रदेशचा बबलू यादव जरी असेल किंवा तो अर्शद जरी असेल, पण जेव्हा एखादा माणूस करुणा ज्याच्या चेहऱ्यावर दिसते आणि तो म्हणतो की मी फास्टिंग मध्ये आहे, मी फास्ट कर रहा हूं, तेव्हा त्याच्या तोंडात पोळी कोंबणं हे मानवी कृत्य आहे का? एवढाच माझा प्रश्न आहे. मला बाकी काही म्हणायचं नाही. आढळराव एक मिनिट, मी तुमच्यामध्ये बोललो का आढळराव? प्रश्न एवढा आहे की तुमचं जे आक्षेप आहेत त्या आक्षेपाबद्दल मला काही बोलायचं नाही. त्याबद्दल बिपिन मलिक जबाबदार आहेत. मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तुमच्या ज्या तक्रारी आहेत, तुम्ही जे मला आता म्हणजे मला काही दिसत नाही का माझ्यासमोर फक्त कॅमेरा आहे, पण तुम्ही ज्या भावनेने बोललात ती भावना नक्की शासन दरबारी पोहोचवेल आणि मुख्यमंत्र्यांकडे, कारण का आता मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खात्याच्या ताब्यात असलेल्या जीएडीच्या हातात ती वास्तू असल्यामुळे जीएडीला ह्याच्यावरती कारवाई करणं भाग पाडून एवढं मी आश्वासन महाराष्ट्राच्या जनतेला आणि तुम्हालाही आढळराव महाराष्ट्राचे खासदार म्हणून देतो. ह्याच्यात आम्हाला महाराष्ट्राची कुठली भूमिका वगैरे त्याच्याबद्दल फक्त एवढाच प्रश्न होतो की आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटलं की महाराष्ट्राची संसदीय लोकशाहीची जी काही परंपरा आहे, अगदी तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्समध्ये बोलता, ज्या पद्धतीने तुम्ही ॲटॉमिक एनर्जीबद्दल बोलता, आम्हाला अभिमान आहे की आढळरावांसारखा एक माणूस जो आमच्यामध्ये कधी एकेकाळी होता, तो शिवसेनेत जरी असले तरी ज्या पद्धतीने हुशारीने
बुद्धिमत्तेचा वापर करत तुम्ही महाराष्ट्राची उंची वाढवण्याचा प्रयत्न करता, त्याबद्दल तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्ही कोणाच्या परंपरेत आहात? तुम्ही मावळणकरांच्या परंपरेत आहात, तुम्ही मधुलिंबांच्या परंपरेत आहात, तुम्ही नाथपैंच्या परंपरेत आहात, तुम्ही मधुदंडवतेंच्या परंपरेत आहात, तुम्ही नागगोरेंच्या परंपरेत आहात, तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या परंपरेत आहात. म्हणजे ज्या सह्याद्रीने कायम हिमालयाला मी छोटा नाही असं भासवलं, तो आज तुम्ही सह्याद्री छोटा करून टाकलात. आभार साहेब. माझं किरीट पण- सोमय्या मला टाळ्या बाकी वाजवत आहेत कुठल्याही तुमच्या तुमच्या वाक्याला. आंदोलनाबद्दल आक्षेप नाहीये. नाही, तुमच्या वाक्याला किरीट सोमय्या टाळ्या वाजवत आहेत. किरीटजी, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, आज तर स्वतः आडवाणींनी याच्याबद्दल खेद व्यक्त केला. आता किरीट सोमय काय बोलणार? हा, बोला. आता आहे की आव्हाड ज्या आपल्या महाराष्ट्राचा गौरवाची गाथा सांगतो तर ते ऐकून मला खरंच बरं वाटलं. आता मूळ मुद्द्याकडे परत येऊया. ह्याचे मी जसं सांगितलं 2 पॉइंट आहेत. त्या क्षणाची घटना त्याचं कोणी समर्थन करत नाही, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी आव्हाडांना परत पाठ आहे. आपल्याला सांगू इच्छितो, ह्या घटनेचा एक 15-20-25 दिवसापूर्वी मला संसदेने जबाबदारी दिली हाऊसिंग कमिटीचा चेअरमॅन म्हणून. आपल्या माहितीसाठी मी चेअरमॅन म्हणून महाराष्ट्र सदनात ऑफिशियल व्हिजिट केली, मिटिंग लावली. हे सगळे अधिकारी होते आणि त्या तिथे काही खासदारांची चर्चा करून रेसिडेंट कमिशन त्यांच्याकडे सगळे जे मुद्दे उपस्थित केले की साहेब 1.5 तास चहा येत नाही, 1.25 तास पाणी येत नाही, एसी बंद झालो तर आणि पंखा नाही, तो माणूस रात्रभर कसं झोपणार, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग कॅन्टीन. परंतु परत मी त्यात जात नाही. आज मुख्यमंत्र्यांनी चौकशीचं जे आवाहन केलं तर मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे फाईलमध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्र सदन राहण्यासारखं नाही. ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्याला टीडीआरची तोडवणूक करून घ्यायची आहे. 1200 कोटी रुपये आणखीन एडिशनल फायदा होणार म्हणून त्याला हे उद्घाटन करून घ्यायचं आहे. तुमच्या प्रशासनाने लिहून दिलं उद्घाटन करू नका, तरी तुम्ही केलं. मी आणखीन राजेंद्र माहिती देतो, जेव्हापासून उद्घाटन झालंय या महाराष्ट्र सदनाचे आकडे सांगा. पृथ्वीराज चव्हाण आणि आव्हाडांना सांगायला ऑक्युपन्सी रेशो इज लेस देन 30%. म्हणून याची इतकी भयानक. आणि मी नाही, सीएजीनी म्हटलं. त्यानंतर पब्लिक अकाउंट कमिटी त्या जितेंद्र आव्हाडांच्या पक्षाच्या लोकांनी, आमदारांनी मत दिली आणि युनानी मस्ती त्यांनी सांगितलं 6500 कोटीचा नवीन महाराष्ट्र सदन घोटाळा आहे. उद्घाटन कसं केलं, राहण्यासारखं नाही, गळते. आणि या अवस्थेत त्या 34 खासदारांना तुम्ही 2 महिने कोंडून ठेवलं म्हणून त्यांची व्यथानी आक्रोश निघाला. तरीही मी त्या दिवशीच्या घटनेचं समर्थन करत नाही, परंतु दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. चौकशी करायचे आव्हाड, उद्या जा त्या मलिक आणि त्यांच्याबद्दल तर म्हणत कारण की काय अवस्था आहे, परंतु त्याचबरोबर हे उद्घाटन का केलं, याच्या मेंटेनन्सची जबाबदारी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे तो काय करतो याची पण चौकशी करायला सांगा. अगदी खरं आहे की या सगळ्याची चौकशी आता होणार का आणि झाली तर त्यावर कारवाई होणार का, हा खरा मुद्दा. एक ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की आक्षेपार्ह पद्धतीने आंदोलन करणाऱ्या सेनेच्या खासदारांवर कारवाई व्हावी का. 76% लोक म्हणतात की नाही, ही कारवाई होऊ नये. मग आता या पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, त्या ब्रेक पण. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. अगदी थोडा वेळ आहे. मला अब्दुल कराद मुकादम आणि सुरेश भटेवाडा सरांना विचारायचं आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं की ज्या पद्धतीने राजन विचारेंनी दिलगिरी व्यक्त केली, मला माहीत नव्हतं. आता आढळराव पाटील पण म्हणाले की त्या शर्टावरती बॅच नव्हता, किंबहुना त्यांनी असं काही आम्हाला सांगितलं नाही. तसं सांगितलं असतं तर हा प्रकार घडला नसता फारसा. दिलगिरी व्यक्त करून हे संपणार आहे का, काय पुढे केलं पाहिजे? दिलगिरी व्यक्त केली ही त्याने चूक स्वतःची मान्य केलेली आहे. मग त्याच्या पुढची एक पायरी ते का गाठत नाही आहेत? किंवा मी दिलगिरी व्यक्त केली, आय एम सॉरी, मी तुमची माफी मागतो, मी तुमच्या भावना दुखवणं माझा हेतू नव्हता, ते प्रकरण तिथे संपवता येईल ना. आणि माफी मागणं हा मराठी संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. आम्ही मराठी भाषेचे कैवारी म्हणतो आणि मराठी भाषेतल्या संस्कारांना आम्ही विसरतो. हे कसं काय? पु ल देशपांडेंचं वाचा ना. पु ल देशपांडेंच्या अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल की पाय कुणाला दुसरा लागला तर आपण माफी मागतो, पाया पडतो. हे पाश्चात्य संस्कृतीमध्ये नाही आहे, हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. मग तुम्हाला काय वाटविलं त्याची? आणि किंबहुना मी तर असं म्हणेन की जर त्यांनी माफी मागितली तर त्यांचं
व्यक्तिमत्व उदात्त होईल, थिटं नाही होणार. आता ह्यांच्यामध्ये हट्टामुळे काय झालं, त्यांचं व्यक्तिमत्व थिटं होत चाललेलं आहे. मी त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला तयार आहे. मगाशी मी बोललो नाही, आताही बोलतो की ठीक आहे, त्यांना कोणाला तो होता मान्य नसेल, तो मुस्लिम आहे का कोण आहे आणि माहित त्याचा नसेल. opinion आहे, तर ठीक आहे ना. पण आता तुम्ही चुकीची कबूल केलीत ना, आणि सॉरी बोलायला काय होतं ना. महात्मा गांधी कितीदा म्हटलेले आहेत आणि त्याला हिंमत लागते सॉरी म्हणायला किंवा माफी मागायला, ते ती करत नाही. आणि वकीलचा दुसरा मुद्दा काय मला वाटतं की इथे बरोबर. प्रश्न हा एका व्यक्तीच्या धर्माचा नाही आहे, त्याच्या प्रतिष्ठेचा आहे. एव्हरी मॅन हॅज गॉट हिज डिग्निटी अँड यू हॅव टू ऑनर इट. मग तो त्याचे पद काय आहे, कुठल्या पदावरती आहे किंवा त्याच्या खिशात किती पैसे आहेत, हा मुद्दा दुय्यम ठरतो. त्याची स्वतंत्र अशी प्रतिष्ठा आहे. त्या ठिकाणी इतकी माणसं बसली उभी होती आणि तुम्ही त्याला अपमानित केलं, हे काही योग्य नाही. म्हणून तरी माफी मागा तुम्ही. म्हणजे त्याचा रोजा हे झाला, तुटला गेला की हा एक भाग आपण तूर्त बाजूला ठेवू. पण त्या सगळ्या तिथे ग्रुपमध्ये आणि इतके कॅमेरे लागलेले असताना सुद्धा ज्या तऱ्हेने तुम्ही त्याच्याशी वागलात, त्याला अपमानित केलं, ही तुम्ही त्याची डिग्निटी पाळली नाही. बरोबर, म्हणून ती पाळायला पाहिजे होती. आता जर त्याने माफी मागितली तर मात्र हे प्रकरण आता इथेच संपलं पाहिजे आणि नाही इतरांनी तर पण ते प्रकरण आता वाढवता कामा नये. हे सगळ्यात महत्वाचं आहे हा, की हे प्रकरण इथं संपवण्यासाठी किमान आता माफी तरी जाऊन त्या व्यक्तीची मागितली पाहिजे खासदारांनी, असं आता अब्दुल कादर मुकादम सुचवत आहेत. त्यात तो मोठेपणा खरा आहे. मला शेवटी भटेवाडा सर तुम्हाला विचारायचं की अशा सगळ्या भविष्यात घटना घडू नयेत, संतापाला आवर आपण घातला पाहिजे. जसं आता अब्दुल कादर मुकादम म्हणाले की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे ही दिल्लीत जाऊन देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यापूर्वीच्या सगळ्याच खासदारांनी ते केलेली आहे. ती परंपरा दिल्लीत फार मोठी आहे. काय काळजी आपण घेतली पाहिजे अशा घटना घडू नयेत म्हणून? मग जितेंद्र आव्हाड बोलले की ते उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. तर या माध्यमातून मी जाहीररित्या त्यांना काही अशा घटना घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे त्याच्यात थोडक्यात काही माझे मुद्दे सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सदनाला जरासा मराठी चेहरा द्या. आणि तो नाही आहे याचं कारण सगळ्या आउटसोर्सिंग केलेल्या एजन्सीत सगळे दिल्लीतले इकडचे तिकडचे केटरर, त्यांना महाराष्ट्राचं कल्चर माहीत नाही, महाराष्ट्राच्या माणसांना ते ओळखत नाही. याच्याऐवजी महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तिथे चांगले कंत्राटदार, चांगलं मराठी जेवण मिळेल अशी व्यवस्था का होत नाही, हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र सदनाचा जो स्टाफ आहे त्या स्टाफबद्दल त्याच्यामध्ये मराठी माणसं किती त्याचा एकदा हिशोब काढा. जे मराठी साहित्यातले लोक तिथे जातात, लेखक नाटककार जातात, त्यांना कुणी ओळखत नाही. याचं कारण दिल्लीतली माणसं तिथे नोकऱ्या करतात. हा जो काही भाग आहे याच्यातला मुद्दा काय आहे की तुम्ही नागालँड भवनमध्ये जाऊन पहा, मिझोराम भवनमध्ये जाऊन पहा, इतर सदनांमध्ये जाऊन पहा, त्यांच्या राज्यातले लोक तिथे नोकऱ्या करतात आणि तिथे ते नोकऱ्या करतात म्हणून राज्य सरकार त्यांना स्पेशल अलाउन्स देतं. महाराष्ट्र सरकारच्या खिशाला काही भीक लागली आहे का? त्यांनी असा जर चांगला अलाउन्स दिला तर दिल्लीत लोक महाराष्ट्रातले जायला तयार होतील त्यांची बदली केली तर. आणि असं जर घडलं तर जरासं त्या महाराष्ट्र सदनाचा चेहरा बदलेल, तिथल्या अव्यवस्थेचा चेहरा बदलेल आणि 12 खासदारांना 1.5 महिना आंदोलन करायची वेळ यावी. इतकी शर्मेची गोष्ट एखाद्या रेसिडेंट कमिशनरला कळत नाही. आणि दिल्लीमध्ये जे वर्षातला बराच काळ दिल्लीतच असतात असे मुख्यमंत्री, त्यांना 5 वर्षात ही गोष्ट कळू नये ही फार दुर्दैव आहे. दिल्लीमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या मिटिंगा त्यांनी महाराष्ट्र सदनात घेतल्या, त्यांना एकदाही कळू नये की महाराष्ट्र सदनामध्ये इतकी अव्यवस्था आहे. या सगळ्या गोष्टीचं जर जबाबदारी कोणावर फिक्स करायची असेल तर ती रेसिडेंट कमिशनर आहेत. चौकशी तुम्ही करणार आहात तर जरा चेहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून काही कार्यवाही पण करा. नुसती चौकशी करून एक फाईल बंद केली इतक्यापुरतं काम महाराष्ट्र सदनाच्या बाबतीत राज्य सरकारकडून अपेक्षित नाही. हा माझा निरोप आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत माझ्या नावासकट पोहोचवला तरी हरकत नाही. नाही, मुख्यमंत्री हा कार्यक्रम बघत असतील तर निश्चितपणे त्यांनी ह्या मुद्दे ऐकलेले असतील असं आपण गृहीत धरूया. माझा वेळ संपलेला आहे. शेवटी आपला प्रश्न बघा की आक्षेपार्ह पद्धतीने आंदोलन करणाऱ्या सेनेच्या खासदारांवर कारवाई व्हावी का? बघा लोक काय म्हणतात, अजूनही 76% लोक म्हणतात की नाही, ही कारवाई खासदारांवर नाही, पण जसे आपले सगळेच पाहुणे म्हणत होते की ही कारवाई तिथं काम करणाऱ्या निवासी आयुक्तांवरती, रेसिडेंट कमिशनर आहेत बिपिन मलिक यांच्यावर झाली पाहिजे. मग आपण खासदार म्हणून तिथं राहत असताना आपण आपला संयमही सोडता कामा नये, कारण आपली ती संस्कृती नाही आहे. हेही भान आपण खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तिथं वावरत असताना ठेवायला हवं. इतकंच नाही तर 5 वर्ष तोच कमिशनर तिथं ठेवून शांतपणे हा सगळा प्रकार बघणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी डोळे उघडून निवडणुकीच्या तोंडावर याचा विचार निश्चित करावा, इतकंच फक्त म्हणणं आहे. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.